चना मी रात्रभर भिजत घातला होता आणि आता सकाळी याला कुकरमध्ये मी 4 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि शिट्ट्या काढतावेळी मी थोडं मीठही घातलं होतं. छान असं एकदम मऊ असा आपला हा हरभरा म्हणजे चना शिजला आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आहे. आता हा कुस्करून घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही स्मॅशरने करा किंवा पळीच्या मागच्या साईडने असं माझ्यासारखं करा. खूप मऊ आहे त्यामुळे तो लगेच कुस्करला गेला आहे. आता यातच बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मी ती ठेचा करून ठेवला होता लाल मिरचीचा, तो फार तिखट होता म्हणून एकदम थोडासा घातला आहे तो. याऐवजी तुम्हाला लाल तिखट जर घालायचं असेल तुम्ही तेही घालू शकता किंवा हिरवी मिरची वाटून घालू शकता. तर आता उकडलेले 2 बटाटे घातले आहेत, थोडीशी हळद घातली आहे. आता सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि आपल्याला याला टिक्कीचा किंवा कटलेटचा आकार द्यायचा आहे. तर मी गोल आकार दिला आहे. आता हे आपल्याला रव्यामध्ये घोळून घ्यायचं आहे. तर रव्यामध्ये हळद, मीठ आणि लाल तिखट घालून थोडं मिक्स करून घेतलं आहे आणि हे जे बनवलेलं आपल्या टिक्की आहे, जे आपले कटलेट आहेत, त्या रव्यामध्ये घोळून तव्यावरती आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. आता तव्यामध्ये म्हणजे मी नॉनस्टिकचा तवा नाही वापरला इथे, आपला नेहमीचा चपातीचा तवा. थोडंसं तेल घालायचं आहे, तेल तापू द्यायचं आहे. त्यानंतर गॅस मीडियम करायचा आहे आणि त्यामध्ये हे आपले कटलेट आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. तर दोन्ही साईडने खूप असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. खूप छान चवी लागतात. तुम्ही सॉसबरोबर खावा किंवा पुदिना कोथिंबीरची चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता. खूप अप्रतिम लागतात. नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.